गुड मॉर्निंग. मी धीरज इंगळे. आजची डेट आहे 7 फेब्रुवारी आणि सकाळचे टाइम झालाय 5:51 आपण निघलोय आणि आपण डिवाइस करूया ऑन. CNG फिल करायचं आहे पंपावर, लांडेवाडी पंपावर CNG फिल करूया आणि बघूया तिथनं राईड कशा पडतात. आज थोडंसं लवकर घरी यायचे, बाळाला दवाखान्यामध्ये न्यायचे, प्लस थोडीशी सर्दी झाली आहे. तर बघूया कशा राईड पडतात, करतो मी अपडेट काय असेल ती. फर्स्ट राईड आपल्याला आज ओला नेली आहे. तर 2.6 2.5 किलोमीटरचा पिकअप आहे आणि राईड आहे कोथरूडची 15 किलोमीटरची. 15 आणि 2.5 17.5 अमाऊंट दाखवली होती. 228 काहीतरी. बघूया आपल्याला किती भेटते. चालू आहे कस्टमरला पिकअप करायला. करतो दिवसाची सुरुवात, नंतर मग करतो मला अपडेट किती झालं काय झालं. कस्टमरच्या लोकेशनला जाऊन वेट केलं पण कस्टमर काय आलंच नाही. 5 मिनिटं होऊन गेले. कॉल करतोय, 2-3 कॉल केले कस्टमरला, रिसिव्ह नाही झाले. शेवटी 5 मिनिटानंतर मी राईड कॅन्सल केली आणि कॅन्सलेशनचे 22 रुपये आपल्याला भेटलेले आहेत. आता आपण तिथनं बाहेर पडलो लोकेशनला, गणेश मंदिर इकडं पिंपळे गुरवच्या सुरुवातीला. अशाने दिवसाची सुरुवात चांगली नाही होत. मग ऑलरेडी 6:30 झालेत आणि बघूया आता इथनं कुठं राईड पडते. मग दिवसाची एकदा सुरुवात झाली का मग काय वाटत नाही. आता राईडसाठी वेट करावं लागेल. ठीक आहे, करतो राईडसाठी, करतो तसं अपडेट मग तुम्हाला. ओलाने तर धोका दिला आपल्याला. ओलाच्या राईडनी नेहमी ओलाचा एक्सपिरियन्स राईड आहे, पण आज कॅन्सलेशनचे चार्जेस भेटलेत. आणि आता उबेरने एक राईड दिली आपल्याला पुणे स्टेशनची. आलोय कस्टमरच्या लोकेशनला. कस्टमरला कॉल पण केलाय, येतो बोलले. फेअर दाखवला होता 192. ठीक आहे, दिवसाची सुरुवात तर स्लोच झाली, हरकत नाही. बघूया राईड पूर्ण झालं करतो अपडेट. कस्टमरला केलंय आपण ड्रॉप आणि इथं आता थोडंसं फ्रेश होऊया. फ्रेश होऊ, राईड आहेत. फ्रेश होऊन परत आपण स्टेशनच्या साईडला येऊ. 20 ते 30 उबेर गो आहे म्हणल्यावर आपल्याला एक 5-10 मिनिटामध्ये राईड भेटून जाईल. कस्टमरचं बिल झालं 225, आपल्याला भेटेल 193. वेटिंग चार्ज पण भेटला. 1 किलोमीटर 17 दाखवले होते पण तेवढं नव्हतं. 12 आणि 2 14 किलोमीटर होतं. तर ठीक आहे, त्याच्या हिशोबाने तर आपल्याला परवडले. आता इथं स्टेशनला एवढी गर्दी तर नाही, पण आतमध्ये गेल्यावर गर्दीच होती तिथं. इथं आपण पुढं स्टेशनच्या पुढं वॉशरूम आहे, तिथं फ्रेश होऊ आणि परत तिथनं युटर्न मारून स्टेशनच्या तिथं थांबूया. म्हणजे इथनं राईड आपल्याला पडल. एक राईड पडत होती पिंपळे गुरवची, पण कस्टमर गाडीत बसलो होतं. ठीक आहे, करूया अपडेट. इथं बसनी जाम लावलाय, बस स्टॉप पण इथं. ठीक आहे, करतो मी अपडेट. पुणे स्टेशनपासून ओलाची आपल्याला राईड पडली होती पिंपळे सौदागरची. तर कस्टमरला केले ड्रॉप आपण आणि इथं आपल्याला परत एक राईड पडली आहे आकुर्डीची. तर ती एक्सेप्ट करूया आणि करतो अपडेट पुढं. आपल्याला पिंपळे गुरववरून आणखीन एक राईड भेटली होती आकुर्डीची. ती आपण घेऊन आलोय खंडोबा चौकामध्ये, मंदिराच्या इथं सोडले सिग्नलपाशी. कस्टमरचं बिल झालं 199. आपल्याला दिले 149. किलोमीटर आहे 7.9. तर आता बघूया इथनं राईड. आता टाइम झालाय 8:43. गाडी चालली आहे 50 किलोमीटर आणि आपला अर्निंग 360 आणि 200, जवळपास 500 550च्या आसपास आपलं अर्निंग झालेलं आहे. ठीक आहे, करतो अपडेट पुढं कसं काय राईड भेटते ती. कारण आता घरी पण आता दवाखान्यात जायची अपॉइंटमेंट घ्यायला लागेल तिथं. बघू, करतो अपडेट. कस्टमरला केले आपण एअरपोर्टला ड्रॉप. एअरपोर्टच्या बाहेर आहे, फ्लाईट तर नाही दिसत त्यामुळं गाड्या कॅब वगैरे काय नाही आहे. आणि बघूया इथनं आता घरीच जायचं आहे, बाळाला घेऊन जायचं आहे. इथनं आता बाहेर पडतो आणि करतो मग तसं पुढं अपडेट काय होते. बहुतेक आजचा दिवस मी इथंच थांबवल. कस्टमरचं बिल झालं तर 398. आपल्याला दिले तर 291 आणि आता टाइम झालाय 9:45. किलोमीटर झाले 73. 13-14 किलोमीटर समजा इथनं भोसरी पकडलं तरी 15 पकडलं तरी 83, 85, 90 किलोमीटरच्या आसपास आपलं होईल. आणि आपलं अर्निंग पण झाले जवळपास 880 रुपये, 890 रुपये, 880 रुपये. 302-250 रुपयाचा CNG गेला असेल. बाकी 600-650 रुपये आपले. ठीक आहे,
करूया आपण आता आजचा दिवस एंड आज लवकर, तर संध्याकाळी नाही पॉसिबल होणार. ठीक आहे, आजचा दिवस मग आपला इथे एंड झालाय. आजचा मिनी डे होता आपला म्हणायचं. मिनी डे पेक्षा एक हाफ डे म्हणूया आपण. ठीक आहे, करतो आपण. नवीन कोणी जे एअरपोर्टला येतात, सुरुवातीला मला पण एअरपोर्टचं माहिती नव्हतं कसं काय असतं ते. तर एअरपोर्टला लेफ्ट साईडला एंटर केल्यावर राईट आहे पहिला, तिथं कस्टमरला ड्रॉप करायचं. तिथं जर गर्दी असेल तर राईट साईडला त्यांनी पॅसेज केलेले आहेत. तिथं गाडी उभी करून कस्टमरचं सामान वगैरे काढून द्यायचं आपलं आणि तिथून पुढं एक्झिट डोअरने निघायचं. मला वाटायचं आधी का पिकअप पण सेम तिथनंच होणार का, तर तसं नाही आहे. पिकअपसाठी त्यांनी रोड तिथनं बाहेर पडलं एअरपोर्टच्या का सरळ एक रस्ता जातो सिम्बॉयसिसला, तिथनं राईट घ्यायचा आणि एरो मॉल म्हणून एक बिल्डिंग आहे लगेच समोरच आहे. तर तिथं एंट्रीला त्यांना सांगायचं, एंट्रन्सला जे एक्झिक्युटिव्ह असतात त्यांना सांगायचं की ओलाकडनं आहे का आपण का उबेरकडनं आहे. तर ते स्कॅन करतात आणि तिथून ओला जर असेल तर फर्स्ट फ्लोअर किंवा थर्ड फ्लोअर काहीतरी आहे, आणि उबेर सेकंड आणि फोर्थला पार्किंग आहे त्यांची. तर फोर्थला जर पार्किंगला जर कस्टमरला वेळ टाईम असेल यायला एअरपोर्टवरनं, तर तिथं फोर्थला गाडी पार्क करायची आणि तिथं वॉशरूम वगैरे आहे, नाश्ता वगैरे करू शकता तुम्ही. आणि तिथं कस्टमरला फोन करायचं, तुम्ही सेकंड फ्लोअरला आलात का. सेकंड फ्लोअरला जेव्हा कस्टमर येईल तेव्हा तिथनं सेकंड फ्लोअरला जायचं. फोर्थ फ्लोअरवरनं गोल गोल फिरावं लागतं तिथं बिल्डिंगमध्ये, आणि तिथं जायचं. तिथं सगळं उबेरचे सगळे एक्झिक्युटिव्ह उभे असतात, त्यांनी पार्किंग केलेली असते गाड्यांसाठी. आणि तिथनं आपली कस्टमरला कॉल करायचं, कुठं आलो सांगायचं, तिथनं पिकअप करायचं. आणि एक्झिटला जेव्हा जातो आपण तिथं ते आपल्याला ॲप ओपन करायला लावतात, कारण आपलं मॅप चालू असतं. तिथनं ॲप ओपन करायचं आणि त्यांना दाखवायचं की उबेरकडनं राईड आहे म्हणून. आणि समजा जर तिथं वरती जर राईड कॅन्सल झाली तर तुम्ही जर एमटी बाहेर आलात, तर एमटी जर बाहेर येत असाल तर तिथं आपल्याला 130 रुपये पार्किंग द्यावं लागतं. माझ्यासोबत घडलं होतं तसं. तर ते बोलले का तुम्ही 130 रुपयांना तिथून परत वरती जावा आणि परत ट्रिपसाठी वेट करा. ट्रिप जर पडत असतील तिथले तर परत ट्रिप घ्यायच्या आणि तिथनं बाहेर पडायचं. मग ही प्रोसिजर आहे आता एअरपोर्टची, एरोमॉलची. जर आपण राईड ॲक्सेप्ट केली तर ठीक, नाही तर मग 130 रुपये आपल्या खिशातनं जाणार. तसं उबेरकडनं जातोय, राईड कॅन्सल जरी झाली तरी आपल्याला कॅन्सलेशनचे चार्जेस भेटतात. सो एक उबेर त्यासाठी बेनिफिशरी आहे. ठीक आहे, बघूया आता पुढं आपल्याला उद्याचा दिवस कसा ठरतो. परत आपल्याला एअरपोर्टच्या इथनं मी फोटो टाकलं होतं घरी जायला, म्हणले भेटली एखादी राईड. इथनं थोडंसं पुढे जात नाही तर मला फक्त 1.5 किलोमीटरची राईड 1.9 आणि पिकअप होता अर्धा किलोमीटरचा, म्हणजे 2.25 किलोमीटरची राईड होती आणि 109 रुपये दाखवले. कशाला हे मिस करायची. पटकन ॲक्सेप्ट केली, कस्टमरला सोडलं सुद्धा. 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर एरोमॉलला 109 रुपये घेतले, म्हणजे 50 रुपये किलोमीटर आपल्याला रेट भेटलाय. बोनस राईड, आपल्या घरापर्यंत जायचं फ्यूल आपल्याला भेटून गेलं. ठीक आहे, करतो मी अपडेट. आजचा दिवस इथंच येईल. थँक्यू.